बीडच्या परळीत ठाकरेंचं हे जंगी स्वागत। आज परभणी धाराशिव उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे आणि बीडच्या परळीत ठाकरेंचं अगदी ढोल ताशाच्या गजरात जेसीबीवरून फुलं टाकत स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठी स्वागत कमानही उद्धव ठाकरेंसाठी उभारण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा सध्या बीडच्या परळीमध्ये दाखल होताना या ठिकाणी आपण पाहतोय। मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं जातंय। उद्धव ठाकरे यांची परभणी आणि धाराशिवमध्ये आज तोफ धडाडते। फुटेर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे सभा घेत आहेत। सध्या बीडच्या परळीत त्यांचं जोरदार कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात येत आहे। उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी किती मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आलेली आहे त्याची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। बीडच्या परळीत उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत। आता धाराशिवच्या दौऱ्यासाठी ते रवाना झालेले आहेत। परभणीचा दौरा आटपून आता ते धाराशिवच्या दौऱ्यासाठी रवाना होत आहेत। उद्धव ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतानाची ही दृश्य। उद्धव ठाकरे यांचं बीडच्या परळीत जोरदार स्वागत करण्यात येत आहे। उद्धव ठाकरे यांनी देखील गाडीच्या बाहेर येऊन सर्व शिवसैनिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। उद्धव ठाकरे हे उद्धव ठाकरे हे धाराशिवसाठी आता रवाना होत आहेत। मात्र तत्पूर्वी बीडच्या परळीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। सर्व शिवसैनिकांकडून भव्य अशी स्वागत कमान उभारून उद्धव ठाकरे यांचं स्वागत केलं जाते। परभणीमध्ये त्यांची सभा झालेली आणि आता धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे निघालेले आहेत। धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा ते कसा समाचार घेतात हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। परभणीनंतर आता धाराशिवचा उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। काल देखील फुटेर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी सभा घेतलेल्या। जो निष्ठावान आहे तो आमच्या सोबत राहील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। बीडच्या परळीत जेसीबीवरून फुलांचा वर्षाव करत त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे। संजय राऊत आदित्य ठाकरे हे देखील त्यांच्या सोबत आहेत। एक सच्चा शिवसैनिक नेहमीच माझ्या सोबत राहील असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तर परभणीनंतर आता उद्धव ठाकरे हे धाराशिवसाठी रवाना होत आहेत। पुष्पगुच्छ देऊन जेसीबीवरून फुलांची उधळण करत उद्धव ठाकरे यांचं बीडच्या परळीमध्ये हे जंगी स्वागत। उद्धव ठाकरे हे आता गाडीतून उतरलेले आहेत आणि कार्यकर्त्यांची सध्या ते भेट घेत आहेत। काल वाशिम यवतमाळमध्ये देखील उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली। उद्धव ठाकरे असतील शिवसेना असतील यांच्यातून उद्धव ठाकरे यांचं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे। आपल्या मोठ्या संख्येने कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा देखील याच्यामध्ये उद्धव ठाकरे स्वागत करण्यात फुलांचे पुष्पहार असेल तसेच मोठ्या संख्येने शिवसेनेचं स्वागत देखील करण्यात आहे। दुसरं काहीच वेळामध्ये या ठिकाणी काय तर शिवसैनिक उद्धव ठाकरे आता काहीच वेळामध्ये आता त्यांचं धाराशिवकडे देखील रवाना होत आहे। मोठ्या संख्येने पाहिजे शिवसेनेकडे उद्धव ठाकरेच्या यांना फोटो देखील वैद्यनाथाचा देखील फोटो देण्यात आलेला आहे। आपण पाहू शकता उद्धव ठाकरे स्वीकार देखील दिसून येत आहे।
आता याच काही वेळात उद्धव ठाकरे हे आता धाराशिवकडे रवाना होलेले आपल्या दिसून येणार आहेत. उद्धव ठाकरे तसेच त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने शिवसेना देखील या ठिकाणी दिसून येत आहेत. आता काहीच वेळामध्ये उद्धव ठाकरे यांनी पाहिलं तर आता नागरिकांचे जो काही संवादिक सांगतात शिवसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी सहज दिसून येत आहेत. आपल्या भावना असतील, आपले काही प्रश्न असतील ते लोकांना या ठिकाणी चालले दिसून येत आहेत. उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न पहिल्यांदाच हा 6 खासदार पाहिलं तर हा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या माध्यमातून पाहिलं तर उद्धव ठाकरे आता पर्यंत या ठिकाणी होऊन आता काही दिवसात या ठिकाणी दिसून येत आहे. आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं दमदार जेसीबीच्या सहाय्याने फुलाची उधळण करून या ठिकाणी स्वागत देखील करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पाहिजे या ठिकाणी नागरिक असे त्याची स्वागत स्वागत काय या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक हां उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांना हा विकेट घालण्याची या ठिकाणी घात केला असं देखील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा असून शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे आणि या पुतळ्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या ठिकाणचं